हॅलो फ्रेंड्स, मोनास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कारल्यापासून एक मस्त झटपट आणि वेगळी अशी रेसिपी बघतोय। तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 कारली स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण याचे देठ काढून घेऊया। आता आपल्याला ही कारली किसून घ्यायची आहे। बियासहित हे आपल्याला किसून घ्यायचे आहे। छोट्या किंवा मोठ्या किसणीवरती तुम्ही हे किसून घेऊ शकता। इथे मी मोठ्या किसणीचा वापर करत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व कारली किसून घेऊया। सर्व कारली आपली किसून झालेली आहे। आता यामध्ये एक मोठा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे मिक्स केलेली कारली आपल्याला अर्धा तास असेच ठेवायची आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे। छान गरम झाले की यामध्ये चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घालायची आहे। इथे मी 4 चमचे चणा डाळ घेतली आहे। ही आपल्याला हलकीशी लो हीटवरती छान अशी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता डाळीचा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये 3 चमचे उडीद डाळ घालायची आहे। ही देखील आपल्याला लो हीटवरती छान अशी परतून घ्यायची आहे। इथे आपली उडीद डाळ छान अशी परतून झालेली आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे धने घालते। धने पण आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे। हे सर्व आपल्याला लो हीटवरती छान असे परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता याला छान असा रंग आलेला आहे। आता यामध्ये 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या घालायच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि 1 चमचा चिंच घालून 1 ते 2 मिनिटे लो हीटवरती आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे। छान असे हे आपले परतून झालेले आहे। गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यास ठेवूया। अर्धा तास झालेला आहे आणि कारल्याला देखील थोडेसे पाणी सुटले। आता ते पाणी आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने त्यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया। आपण यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं होतं म्हणून याला थोडंसं पाणी सुटलंय। तर अशा पद्धतीने कारल्यातलं पूर्ण पाणी मी इथे काढून घेतलंय। आता सेम पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलंय। हे जे कारलं आहे जे आपण पिळून काढलंय हे यामध्ये घालायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला छान असे ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। काही वेळाने त्याचा कलर चेंज होईल। तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे। एक 15 ते 20 मिनिटे लागते हे पूर्ण ड्राय होण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता हे मस्त असे फ्राय झालेलं आहे। एकदम क्रंची क्रिस्पी झालंय। याचा कलर देखील छान असा चेंज झालाय। हे छान असं क्रिस्पी झालंय। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यास ठेवूया। आपण जो मसाला बनवून घेतलाय हा देखील पूर्णपणे आता थंड झालाय। हा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतीये। हे एकदम जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचे। हे अशा पद्धतीने मी एकदम जाडसर असे वाटून घेतले। आता यामध्ये जे आपण फ्राय केलेलं कारलं आहे हे देखील थंड झालंय। हे सगळं आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचंय। यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचंय आणि हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय। अशी ही आपली कारल्याची चटणी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। तर ही कारल्याची चटणी खाताना याच्यावरती थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे। तुम्ही ही चटणी चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, अप्रतिम लागते। तुम्ही देखील ही नक्की बनवून बघा। ही चटणी 1 आठवडा व्यवस्थित अशी टिकते। प्रवासात पण तुम्ही सोबत नेऊ शकता। जर जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक मस्त नव्या अशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।